सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर जे आहेत ते फारसे चांगले असल्याचं पाहायला मिळत नाही। खरं तर आवक जे आहे ती गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून घटलेली पाहायला मिळते। मात्र असं असलं तरी कांद्याचे दर त्या प्रमाणात वाढत नसल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळेच शेतकरी जो आहे तो कुठेतरी मेटाकुटीला आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कारण जेवढे गुंतवलेत तेवढा देखील परतावा मिळत नसल्याची खंत जी आहे ती शेतकऱ्यांकडून सातत्याने व्यक्त होताना पाहायला मिळते। खरं तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती हे कांद्याची राज्यातली 2 नंबरची बाजारपेठ आहे। मात्र असं असलं तरी कांद्याला दर जो आहे तो फारसा मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळते। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। काय गणित आहे, कशा पद्धतीचा दर कांद्याला तुमच्या मिळतोय आणि काय अपेक्षित आहे? आता सध्या 5 रुपयापासून 8 रुपयापर्यंत दर आहे। तसं पाहिलं तर 200 गोणी एकरात निघते। त्याला खर्च ना आता ह्या पावसामुळे सगळी गोणी वायाला गेली, सगळं माल भिजलेला आहे। 70 ते 75 गोणी बळच हाती लागते। त्यातून बी तर 5 रुपयांचा 8 रुपयापर्यंत दर आहे। त्यात खर्चसुद्धा निघाला शेतकऱ्यांचा, कसं करायचं आम्ही? आता खरं तर कांद्याची आवक कमी आहे। आवक कमी झाल्यानंतर दर वाढतो हा साधारण बाजाराचा नियम आहे। असं असताना दर मात्र तुमचा वाढत नाही आहे। काय आम्हाला बी कळालं की आवक कमी, त्यामुळे आम्ही माल घेऊन आलो। आम्हाला अशी 10-5 रुपये जास्त मिळावा, पण इथं आल्यानंतर काय नाही, कालच्यापेक्षा बी डाऊन मार्केट झालं आहे। 15, 17, 5 रुपयापासून आता भिजलेला माल आहे। आम्ही तरी काय करणार? शेतकरी कसं जगायचं? काय करायचं शेतकरी? मामा तुम्ही कुठून आलायत आणि काय मार्केटची परिस्थिती आहे? आता सध्याला तर मार्केटची परिस्थिती लय बदल झाला आहे। आता थोडा माल येतो म्हणतात आणि भाव बाजार देतो म्हणतात। बाजारच नाही कांद्याला, सध्याला बाजारच नाही की आता। काय आज काय भाव मिळाला कांद्याला तुमच्या? किती आणला होता कांदा? 40 गोण्या। भाव अजून आमचा नाही निलाव झाला अजून। मग खर्च किती आहे तुमच्या? एकरी खर्च किती आहे त्याचं जरा गणित सांगा। एक खर्चाचं खर्च हो का लागण करायचा 18,000 आणि काढायला खोडायला ती काटायला त्याला 18,000 36,000 रुपये जाते। जवळजवळ एकरी नाही म्हणलं 70-80 हजार रुपये खर्च होते। मग तेवढं उत्पन्न मिळतं का? मग त्याला नाही तेवढं उत्पन्न मिळतच नाही आम्हाला। आणि काय बाजार हे असं 5, 6, 8, 10, 12 त्याच्या आत कांदा जातो आणि कसं परवडायचं? शेतकऱ्याला कसं परवडायचं सांगा तुम्ही? सरकारने अनुदान द्यायचं काही मध्यंतरी योजना काढली होती, काय अपेक्षा काय आहे सरकार? देव अनुदान, का तर बाजारच नाही तर काय, मग अनुदान द्यायलाच पाहिजे त्यांनी। म्हणजे शेतकऱ्याची अशी अपेक्षा आहे म्हणायचं। पण आता काय ते द्यायनाच काय, आता जेव्हा बघू आता। काही शेतकरी आहेत। मामा कुठनं आलात तुम्ही? आम्ही शिरगाव तालुका। काय बाजार काय भाव काय म्हणते बाजार? बाजार काय म्हणतोय, बाजार असंच कमी आहेत। बाजार वाढाय पाहिजे पण शेतकऱ्याला आता ह्या बाजारात परवडत नाही। पण नाईलाजाने विकावं लागते, काही अडचणी असतात त्याच्यामुळं अडचणीमुळे विकी द्यात। पण आता ह्या बाजारात परवडत नाही। कांद्याला भरपूर खर्च होतोय, एकरी 60-70 हजार रुपये खर्च होतोय आणि ह्या भावात परवडत बी नाही। शासनाने थोडी याची दक्षता घेतली पाहिजे, सरकारने काहीतरी अनुदान दिलं पाहिजे किंवा मार्केटिंग वाढवलं पाहिजे, तरच शेतकऱ्याला परवडते। बरं खताच्या किमती भरपूर झाल्यात, मजुराचे रेट वाढल्यात, त्याच्यामुळं काहीच परवडत नाही। किमान भाव किती मिळावा म्हणजे जे कमी 30 रुपये भाव जरी मिळाला तरी शेतकरी समाधानी। लय अपेक्षा नाही शेतकऱ्याला, पण 30 रुपयापर्यंत जरी कांदा विकला तरी त्याचा फायदा होतो की 2 रुपये कसे तरी राहतात त्यांना। म्हणजे अशी कंडिशन आहे शेतकऱ्यांची। या इकडे या इकडे काय काय अपेक्षा? हमी भाव करा, लावायचं का नाही लावायचं आम्ही ठरवू। कांदा तुम्ही फक्त हमी भाव करा। आम्ही ऊस घ्यायचं का कपाशी घ्यायची का बाजरी घ्यायची आम्ही शेतकरी ठरवू। फक्त तुम्ही हमी भाव करा। कांद्याला काय करणार आहे? दिलं जात नाही फिरत ही असली ना का फसू शेतकऱ्याला। फक्त तुम्ही सांगा, हमी भाव सांगा फक्त आम्हाला। तुम्ही 20 रुपये घेणार आहे, 20 रुपये दर केला फिक्स त्यांनी ना, मग आम्ही ठरवू शेतकरी कांदा लावायचा का ऊस लावायची का कपाशी लावायची का गांजा लावायचा आहे, शेतकरी ठरवू ना। फक्त तुम्ही हमी भाव करा ना तुम्ही। मग का अशी दचमच करता तुम्ही? हमी भाव करा ना तुम्ही काहीतरी, असं नाही चालत ना। हां शेतकऱ्याला येड्यात नाही का काढू तुम्ही? अनुदान देताय, हे करताय ते करताय, अनुदानापेक्षा ही जास्त लोस करेन। अनुदानाने काय भर पडते तुमच्या? हां मार्केटची अशी परिस्थिती म्हणलं का, मालाची काय परिस्थिती? फिरव तिकडे जावा, मार्केटात अशी परिस्थिती म्हणलं मालाची काय? आम्ही तिथे किती जपतोय मालाला, इथं आल्यावर काय मालाची परिस्थिती? अशा गाळात माल टाकायचा का? हा सुविधा नाही तुम्हाला इथं? काय फॅसिलिटी आहे? आमच्या चला आमच्या वाकऱ्या दाखवतो किती खर्च करतो वाकऱ्याला आम्ही। आमचा कांदा कसा चापला आम्ही? कुठनं आलो तुम्ही? श्रीगोंदा अहमदनगरवरून आलोय। आम्हाला काय काय भाव काय काय मार्केटचा भाव काय आज? किती भाव असेल तरी आमच्या समाधानासारखं नाही। 20 रुपयाचं पुढं काय जाते कांदा तेव्हा? किती चौकशी करा तुम्ही।
याच्यापेक्षा आम्ही कांदा घरी किती जपतो आमच्या चाळीत बघा तुम्ही कांदा किती जपतोय आम्ही. मग काय आपल्यासोबत तुम्ही ना फक्त हे करा तुम्ही हमी भाव सांगा मग आम्ही ठरवू कोणतं पीक घ्यायचं ती. हा बरोबर आहे की नाही रायकर? हा तुम्ही सांगा. आपल्यासोबत काही व्यापारी सुद्धा आहेत. काय मार्केटचं चित्र आहे आणि काय शेतकऱ्याची परिस्थिती? चुकीचं बोलतोय का ते बी सांगते ना. दरवर्षीपेक्षा यावर्षी कांद्याची आवक कमी आहे. कारण शेतकरी साठवणूक केलेले कांद्याचं लय मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आम्हाला व्यापारी लोकांना कळलेलं आहे. तरी पण बाजार आहे नाही का 500 रुपयापासून 1700-1800 रुपये कवचित 2000 रुपये जात आहे. म्हणजे 100 आज रोजी 105-10 गाडी कांदा आहे. दरवर्षी ह्या टायमाला 250 ते 300 गाडी कांदा राहत होतं आणि 100 गाडीमध्ये पण फक्त 20 गाडी कांदा चांगला आहे. त्यालाच 1800 ते 2000 बाजार भेटत आहे. बाकीचा कांदा सरासरी 1500-1600 रुपयांना आहे आणि खाली कमीत कमी 500 रुपये आहे. आणि निर्यात चालू आहे म्हणतात मग निर्यातला कांदा जातच नाही. कांदा सध्या परिस्थिती बेकार आहे कांद्याची. व्यापारी शेतकरी अडते तिन्ही वर्ग पण आहे नाही का यावर्षी सुखी नाही. पाहतोय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या या कांदा मार्केटची ही परिस्थिती आहे. आवक घटली असली तरी मात्र दर मात्र कांद्याचा वाढत नाही. खरं तर गेल्या 6 महिन्यांपासून हा कांदा जो आहे तो या शेतकऱ्यांनी जपलेला आहे. तर हाताच्या फोडाप्रमाणे या कांद्याला त्यांनी वाढवलेलं असतं, जपलेलं असतं. मात्र असं असलं तरी कांद्याचे दर जे आहेत ते वाढताना दिसत नाही आहेत. सर्वसाधारण भाव जो आहे तो 14-15 रुपये आहे आणि अतिउच्च कांदा जो आहे तो 20 रुपये मिळतो. अपेक्षा अशी आहे शेतकऱ्यांची की 30 रुपये हमी भाव करा, आम्ही ठरवू की बाबा कांदा करायचा की नाही करायचा, आम्हाला तो परवडतो की नाही. मात्र हमीभाव नसल्यामुळे या ठिकाणी हा शेतकरी जो आहे तो सातत्याने अडचणीत येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.